नमस्कार, मी निशा दळवी खोपोलीहून. आज 5 शेर सादरीकरणाचा खास दिवस. परिवारातील 5 गझलकार बंधू भगिनींचे खास शेर सादरीकरणाचं. आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर, आदरणीय मातोश्री, दादाश्री, नंदिनीताई आणि पी.के. दादा, परिवारातील सर्व ज्येष्ठ गझलकारा बंधू भगिनींना विनम्र अभिवादन करून मी हे 5 शेर सादर करीत आहे. पहिला शेर निवडला आहे मी खास आज दादाश्रींचा. ऐका हं. हे शहर आणि ते शहर मी पाहिले तर, हे शहर आणि ते शहर मी पाहिले तर, ओळखीचे राहिले ना एकही घर. केवढी मोठी खंत आहे पहा ही दादाश्रींची. हे शहर आणि ते शहर मी पाहिले तर, ओळखीचे राहिले ना एकही घर. खरोखरीच आज तशी अवस्था झालेली आहे. पूर्वी मला आजोबा सांगितलेले होते, बोललेले आठवत आहेत की माझ्या खिशात 2 रुपये आहेत फक्त, पण महाराष्ट्राभर ते घरोघरी गावोगावी जाऊन याचे शिक्षकी पेशा जरी असला तरी हक्काची घरं होती. तसे आज फार कमी स्वरूपात पाहायला मिळतात आणि ही प्रत्येकाचीच खंत आहे. ही खंत दादाश्रींनी खास मांडलेली आहे. असं हा खास शेर. पुढचा शेर आहे निलिमाताई कदम यांचा. सुचली कधीच नाही माझी मलाच गीता, सुचली कधीच नाही माझी मलाच गीता, हृदयातल्या शरांना बांधून ठेवलेले, हृदयातल्या शरांना बांधून ठेवलेले. खरोखर आहे, प्रत्येकाला अशी गीता सुचेलच असं नाही आहे. त्यातल्या कमीत कमी काही लोक असे भाग्यवान असतात, त्यांना अशी गीता सुचते. उदाहरणच द्यायचं झालं तर जशी गझलेची गीता दादाश्रींना सुचली आहे, मातोश्रींना रसग्रहणाची एक वेगळी गीता सुचलेली आहे, तशीच पण काही जणांनी आपल्या हृदयातले शर, म्हणजे आपले शरसंधान म्हणतो आपण, तसे ते बांधून ठेवलेले थोडकेसे पण मिळतात. असे सगळ्यांनाच नाही मिळत. पण हा शेर सुंदर निलिमाताईंनी प्रकट केलेला आहे. खूपच छान निलिमाताई. पुढचा शेर आहे अश्विनीताई मेंगाने यांचा. कळी आजची सुकली आहे, कळी आजची सुकली आहे, स्वातंत्र्याला मुकली आहे. अगदी सरळ सोपा साधा सरळ शेर, फार सुंदर. की माझं बालपण आठवलं तर मला वाटतं आम्ही गल्ली अंगणात मोकळेपणाने हिंडणं, खेळणं, फिरणं, हे जे स्वातंत्र्य होतं, कुणाच्याही घरी जायचं, मजा अगदी आनंदाने खाऊन यायचं, तसं आजचा काळ राहिलेला नाही आहे. आजच्या मुली ह्या सगळ्या आनंदाला पोरक्या झालेल्या आहेत, या स्वातंत्र्याला मुकल्या आहेत. खरोखरच आज घराच्या बाहेर मुलीला, छोट्या मुलीलासुद्धा सोडायचं म्हणलं तर अंगावर काटा येतो, अशी आज परिस्थिती राहिलेली आहे. अशा गल्ल्याही राहिलेल्या नाहीत, असे शेजारी पाजारी राहिलेले नाहीत आणि असे स्वातंत्र्यही राहिलेले नाही. अशी ही खंत छान अश्विनीताईंनी मांडलेली आहे. पुढचा शेर आहे आपले सर्वांचे आवडते पी.के. दादा. जेव्हा केव्हा जेवण येथे खडतर झाले, जेव्हा केव्हा जीवन येथे खडतर झाले, तुझ्या सुगंधामुळेच माझे अत्तर झाले. वा, क्या बात आहे पी.के. दादा. खरंच तुमच्यात ज्यांच्यामुळे, तुमच्या सुगंधामुळे तुमच्या आयुष्याचे अत्तर झाले, असे प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी अशी व्यक्ती भेटू देत, कोणाचा सहवास भेटू देत आणि त्याचे असे अत्तर व्हावे असे मला वाटते. आणि असे प्रसंग असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. पण तुम्ही अगदी मोकळेपणाने खास हा शेर सादर केलेला आहे आपल्या खास सखीसाठी. खूप छान असं मला वाटतं. खूप छान आवडला मला हा शेर. पुढचा शेर आहे स्वर्धाताई गोडबोले यांचा. लाट नवी येते आणि ओसरतेही, लाट नवी येते आणि ओसरतेही, सळसळत्या स्रोताचा चातक होतो. आयुष्यभर माणसाच्या वेगवेगळे क्षण येतात. अगदी समुद्रकिनारे बसल्यावर जशी लाटा येतात आणि जातात, वेगवेगळ्या प्रकारात, वेगवेगळ्या आकारात, वेगवेगळा आनंद देऊन जातात. कधी मनाला एखादा ओझरता क्षण असा आठवून जातात, चटकाई लावून जातात. असे क्षण येतात आणि जातातही लाटेप्रमाणे. पण आयुष्यात तुला जे आनंद मिळवायचा असेल, तुला हे आयुष्य मिळालेलं आहे त्याचा आनंद टिकवायचा असेल, तर तू ह्या सळसळत्या स्रोताचा चातक हो, असं हे खास स्वर्धाताईंनी सांगितलेलं आहे. आणि खरोखरच आहे, ते होणं फार गरजेचं आहे. आपण येणारे क्षण आनंदाने जगत राहणं आणि त्याचा चातक होणं, हीच खरी जीवनाची गम्यता आहे, आनंद आहे जीवनाचा. खरोखर जीवन बहरणारे आहे. खूप छान स्वर्धाताई, धन्यवाद. हे 5 शेर मी सादर केलेले आहेत.
आपल्या परिवारातील खास गझलकारांच्या. धन्यवाद.